नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS पॅटर्न आणि IBPS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। यातला पहिला प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी मराठी तितुका मेळावा विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे? वाशी, नवी मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे। मराठी तितुका मेळावा विश्व मराठी संमेलन 2024 मध्ये आयोजित करण्यात आले। याचा कालावधी 27 ते 29 जानेवारी 2024 होता। ठिकाण वाशी, नवी मुंबई। आयोजक मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश चीनद्वारे अर्थसहाय्यित टेको-फुना कालव्याचे द टेको-फ्युना कॅनल बांधकाम सुरू करणार आहे? कंबोडिया। कंबोडिया चीनद्वारे अर्थसहाय्यित टेको-फुनान कालव्याचे बांधकाम सुरू करणार आहे। 180 किलोमीटर लांबीचा या कालव्याचे मेकॉंग नदीच्या खोऱ्याला कंबोडियाच्या किनाऱ्याशी जोडण्याचा उद्देश आहे। कंबोडियानुसार या कालव्यामुळे व्हिएतनामी बंदरावरील अवलंबित्व कमी होईल, वाहतुकीचा खर्च कमी होईल आणि सुधारित सिंचनाद्वारे लाखो लोकांना फायदा होईल। पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय चिलका पक्षी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे? ओडिशा या राज्यात। ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी 27 जानेवारी 2024 रोजी 4थ्या राष्ट्रीय चिलका पक्षी महोत्सवाचे उद्घाटन केले। 27 ते 29 जानेवारी दरम्यान महोत्सव पार पडला। चिलिका हे आशियातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। पुढचा प्रश्न, मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये कोणत्या मादी चित्त्याने 4 शावकांना जन्म दिला? ज्वाला या मादीने 4 चित्त्यांना शावकांना जन्म दिला। पुढचा प्रश्न, अयोध्ये राम मंदिराच्या उभारणीचे प्रमुख शिल्पकार कोण आहेत? चंद्रकांत सोमपुरा हे अयोध्या राम मंदिराचे प्रमुख शिल्पकार आहे। चंद्रकांत सोमपुरा हे अयोध्या राम मंदिराचे मुख्य शिल्पकार आहेत। चंद्रकांत यांचे कुटुंबीय मंदिराचे बांधकामात अनेक वर्षांपासून गुंतलेले आहेत। त्यांनी डिझाईन केलेल्या उल्लेखनीय मंदिरांमध्ये गुजरातमधील सोमनाथ मंदिर, मुंबईतील स्वामीनारायण मंदिर, गुजरातमधील अक्षरधाम मंदिर परिसर आणि कोलकाता येथील बिर्ला मंदिर यांचा समावेश आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या देशात जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 आयोजित करण्यात आली होती? नेदरलँड या देशामध्ये। रॉटरडॅम, नेदरलँड येथे 13 ते 15 मे 2024 या कालावधीत जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 आयोजित करण्यात आली होती। भारताने प्रथमच या स्पर्धेत स्वतःचा पॅव्हेलियन उभारला होता। पुढचा प्रश्न, कृषी विमा आयोजन एकाच छत्राखाली उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने कोणता पोर्टल सुरू केला? सारथी हा पोर्टल सुरू केला। पंतप्रधान पीक विमा योजनेसारख्या कृषी विमा योजना एकाच छत्राखाली उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने 8 फेब्रुवारी 2024 रोजी सारथी पोर्टलची सुरुवात केली आहे। पुढचा प्रश्न, 6 एप्रिल 2024 रोजी कोणत्या ठिकाणी भारतीय तटरक्षक जलचर केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहेत? रामेश्वरम, तामिळनाडू येथे उद्घाटन करण्यात आले आहे। भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांनी 6 एप्रिल 2024 रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम जवळील ICGS मंडपम येथे भारतीय तटरक्षक जलचर केंद्राचे इंडियन कोस्ट गार्ड ॲक्वॅटिक सेंटर उद्घाटन केले। ICGS म्हणजे इंडियन कोस्ट गार्ड ॲक्वॅटिक सेंटर। मर्सरच्या अहवालानुसार 2024 मध्ये भारतातील सर्वात महागडे शहर म्हणून कोणत्या शहराने आपले अव्वल स्थान कायम ठेवलेले आहे? मुंबई या शहराने। मर्सर 2024 द कॉस्ट ऑफ लिव्हिंग
सर्व्हेमध्ये मुंबईने भारतातील सर्वात महागडे शहर म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. हे शहर जागतिक स्तरावर 136व्या आणि आशियामध्ये 21व्या क्रमांकावर आहे. दिल्ली 164व्या स्थानावर आहे तर चेन्नई हे 189व्या स्थानावर आहे. जागतिक स्तरावर हाँगकाँग अव्वल स्थानी आहे. त्यानंतर सिंगापूरचा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी 8 मार्च 2024 रोजी महादेव वन निसर्ग परिचय केंद्राचे उद्घाटन 2024 रोजी करण्यात आले आहे? भीमाशंकर. वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने 8 मार्च 2024 रोजी भीमाशंकर येथे महादेव वन निसर्ग परिचय केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. थँक्यू फ्रेंड्स. माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.